नमो नारायण. सर्व स्वामी भक्तांना माझा नमो नारायण. ज्या स्वामी भक्तांची इच्छा अपुरी राहिलेली आहे आणि जे स्वामी भक्त वय वर्ष 15 आणि 20 च्या मधले आहेत आणि जे वय वर्ष 50 आणि 60 मधले आहेत, अशा स्वामी भक्तांनी पंचमपूरला येऊन त्या विटा ठेवायच्या अगोदर हळद कुंकू, अक्षता, काळे तीळ आणि 1 चमचा दूध तिथं घालायचं आहे. म्हणजे त्याच्यावर विटा ठेवल्या जातील आणि आपली इच्छा व्यक्त करायची. म्हणजे आजपासून चैत्र पौर्णिमेपासून वैशाख पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा, जी बुद्ध पौर्णिमा सुरू होईल, तोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण झाली तर तुम्हाला रोज 60 दिवस गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला येता येईल आणि तुमची सफल कामना पूर्ण होईल. तर यासाठी सर्व स्वामी भक्तांनी म्हणजे 15 आणि 20 आणि 50-60 हे मी फक्त पंचमपूरच्या इथे येऊन त्यांनी स्वच्छता पण करायची आहे, सुशोभीकरण करायचे. येताना कुंड्या घेऊन यायच्या आहेत फुलांच्या, त्या तिथे ठेवायच्या आहेत नुसत्या, आणि त्याला पाणी घालायचं नाहीये, त्या नुसत्या ठेवायच्या आहेत. कारण पाणी घातलं तर मग ते जगून राहतील ना. तर स्वामी हो म्हणण्यापेक्षा स्वामी नाही म्हणायचं आणि आपण काहीच करायचं नाही. त्यामुळे त्या कुंड्या आणायच्या, फुलांची सुंदर रेलचेल इथं करायची आणि पंचमपूर संपूर्ण झाडून स्वच्छ करून, तिथली कचरा काढून, चकाचक करून, सगळं लाकूड, फाटा, काट्या कुट्या सगळ्या झाडांचं छानपैकी कटिंग करून आणि एक टँकर सगळ्यांनी मिळून कॉन्ट्रिब्युशन काढायचं आणि पाणी आणून सगळीकडे मारायचं. शेजारची टाकी भरून ठेवायची, स्वामींचा कट्टा स्वच्छ करायचा आणि जमलं तर सकाळ संध्याकाळचं अग्निहोत्र करायचं. म्हणजे तुमच्या मनातल्या सफल कामना संपूर्ण होतील. अतिशय गरजेचं आहे. पंचमपूरचा अर्थ लक्षात ठेवा. पंचमपूर म्हणजे कोल्हापूर. करवीर नगरी जेव्हा निर्माण झाली तिथपासून, म्हणजे महालक्ष्मीच्या वास्तव्यापासून ते पिठापूर जेव्हा निर्माण झालं, राजमहेंद्रीला श्रीपाद वल्लभांचा जन्म, त्याच्यानंतर नरसिंह सरस्वती यांचा जन्म कारंजा लाडाला झाला आणि त्यांचं कार्य जे गाणगापूरला झालं, तसं अक्कलकोट स्वामी हे हस्तिनापूरहून प्रगट झाले असं स्वामीसूत म्हणतात. आणि त्यांची संपूर्ण गंगा ताटाकाहून जी मंगळवेढ्याहून येणं झालं, त्याच्यात माणिक प्रभू आणि दत्तात्रय गिरणार यापर्यंत सर्व पुण्य फक्त हळद कुंकू, काळे तीळ, 1 चमचा दूध याच्यामुळे आपल्याला मिळणार आहे आणि आपली मनोकामना पूर्ण होणारी लक्षात ठेवा. तेव्हा सर्व स्वामी भक्तांनी येऊन आपल्या परीने स्वच्छता करायची. झाडू हातात घ्यायचाच आहे, पूर्ण शेफलर कुकर पर्यंत सगळा भाग, प्रदक्षिणेचा पालखीचा भाग करायचा आहे. नुसते पालखीच्या लोकांनीच करायचं आणि बाकीच्यांनी यायचं नाही असं नाहीये. सगळ्यांनी सगळ्या ठिकाणी सगळ्या उत्सवात सहभागी व्हायचंय. नमो नारायण, नमो नारायण. आणि मला ते सगळं चकाचक दिसलं, सुशोभीकरण दिसलं तरच मी त्या भागात फिरणार आहे. आता दत्त मंदिर पूर्ण नाहीये, मी दत्त मंदिरात जाणार पण नाही. ते संपूर्ण पंढरपूरचं मंदिर, त्या भागात सगळं कचरा पडलेला आहे, मी तिकडे जाणार पण नाही. पण मी पादुका मंदिरला जाऊन प्रदक्षिणा करून, मी गुरुपंचायतांना जाऊन, कारण गुरुपंचायतांचं सुशोभीकरण छान केलेलं आहे, अजून थोडंफार करायचं राहिलेलं आहे, ते होईलच. पण जिथं कार्य चालू आहे, जे स्वामी भक्त करतायत, तिथं मी अवश्य जाईन. नमो नारायण, नमो नारायण, नमो नारायण.